हाय हॅलो नमस्कार. कशात सगळेजण मस्त मजेत आनंदी सर वैशाली ब्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आता सकाळी सकाळी म्हटलं काय करायचं नाश्त्याला, तर मिस्टर म्हणाले मला उपीट पाहिजे. मुलं काय नको म्हटली. म्हटलीत आणि नंतर खाल्लीतच. म्हटलं तिघांसाठी करूयाच म्हटलं उपीट. तर नाश्ता केला तिघांनी सुद्धा. आम्ही जरासा फरसाण आणि पापडी आणली होती, मिस्टरांनी तीच खाल्ली. आणि स्वयंपाकाला सुद्धा लगेच लागायलाच पाहिजे म्हटलं. आणि बाहेरचा व्ह्यू बघूया म्हटलं. नाश्ता झाला म्हटलं. अशा पद्धतीचा आजचा व्ह्यू होता. आज भरपूर आपली जास्वंदाची फुलंसुद्धा खूप सुंदर आली होती. वारा पण छान सुटला होता, पाऊस काय नव्हता. आणि पिवळ्या रंगाचा गुलाब पूर्णपणे उमललेला आहे, आज खूप सुंदर दिसत होता. आणि हा रेड कलरचा सुद्धा उमलला होता. आणि पारिजातकाची फुलं, सोनटक्क्याची फुलंसुद्धा आज उमलली होती. आणि बाहेरचं असं दिसत होतं. इकडे कमळाचं सुद्धा उमललेलं आहे. आणि हा बघा जो काय मॉपसारखं दिसतंय झाडू, तो मिस्टरांनी नवीन घेऊन आलाय. कारण वरती व्हाईट कलरचे जे काय हे असतात गोष्टी त्यांनी जाळ्या धरल्या होत्या. मला आज करूनच टाकूया सगळं झाडाप बाहेरचं. मग लगेच मी स्वयंपाक निमारता केला आणि लगेच भांडी जेवढी पडली होती ती घासणार, लोटून फरशी पुसून धुणंसुद्धा धुवून घेणार आणि मग राहिलेल्या स्वयंपाकाला लागणार. आता माझं सगळं आवरून मी आलेली आहे. आणि मिस्टरांना कसं आज सुट्टी असल्यामुळं मंडळात बोलवलेलं आहे. म्हणा लागले मंडळाचे तेवढे सर घालून घेऊया म्हणून तिकडेच सकाळपासून आंघोळ करून गेलेले आहेत मिस्टर. आणि नाश्ता करून गेलेले आहेत. आता येतील तेव्हा येतील म्हटलं, आपलं तर काम करायलाच पाहिजे. मग इथे वाटाण्याची भाजी करायची म्हणून वाटाणे मी उकडायला टाकले आणि चाकवतसुद्धा उकडायला टाकलेलं आहे. इकडे छोटा मुलगा आपलं त्यानं जे चित्र काढलं होतं ते चित्र असं लाईटीचा इफेक्ट देऊन तयार करायला येतो काहीतरी व्हिडिओ. तर बघा अशा पद्धतीनं डोकं असलं क्रिएटिव्ह माइंड म्हणतात ह्यालाच. कोणत्या पद्धतीने कुणीकडनं लाईट इफेक्ट द्यायचा त्याला आत्तापासूनच समजायला लागलं. हेच बरं आहे म्हटलं. कारण त्याचासुद्धा एक चॅनल आहे, आर्ट चॅनल आहे. तो रोज एक चित्र काढतो आणि त्याचा व्हिडिओ बनवून टाकत असतो. आणि माझे वाटाणेसुद्धा बोलता बोलता इकडे उकडलेले आहेत. म्हटलं लगेचच त्याला फोडणीसुद्धा देऊन घेऊयात. कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये जिरं मोहरी टाकल्यात तर चरचरीत असं भाजून घेणार. इकडे वाटाणेसुद्धा छान उकडायला लागलेली आहेत. व्यवस्थित भाजून झालं की त्यामध्ये बघा हे पाणी अगोदरचं काढून टाकणार, कारण त्याला वास येत होता यासाठी. आता कांदा त्यातच मी काय करणार, वाटाणे व्यवस्थित भाजून घेणार व्यवस्थित. आणि जिरं मोहरी टाकलेलीच आहे, हिंग हळद चटणी मीठ मी बनवलेला गरम मसाला, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आलेलीच आहे. आणि वाटण काय मी आज कोणतंही घालणार नाही, अशा पद्धतीनं सिंपलच आपलं कोरड्या मसाल्यामध्ये आपली भाजी आज बनणार आहे. तर व्यवस्थित हे परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आणि झाकून ठेवणार. एक 7-8 मिनटं तरी झाकून ठेवायचं. आता मी वरती कपडे वाळत टाकून आले आणि खाली बघते अजून शिजले नव्हते. म्हटलं बारीक गॅसवर थोडा वेळ ठेवूया. आता आम्ही आलेलो आहे पाणी भरून घेण्यासाठी. कसं 20-20 लिटरचे असे पाणी भरून घेतो आम्ही प्यायसाठी. तर पाण्याचा टँकसुद्धा इथं आलेला आहे आमच्या घरापासून थोड्या अंतरावर. आणि तिथूनच मी आयब्रोसाठी गेलेलं आहे. परवा ज्या पार्लरचं आम्ही उद्घाटन केलं तिथेच मी गेले होते. तर अशा पद्धतीनं ते पार्लर आहे. खूप सुंदर सजावट केलेली आहे. न्यूच आहे, नवीनच आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं. आता संध्याकाळी 2 पेंड्या मिस्टरांनी मेथीच्या आणलेल्या आहेत. म्हटलं आता संध्याकाळच्याला तीच भाजी करूया. मग लसूणसुद्धा व्यवस्थित सोलून घेतला आणि त्याच्यासाठी फोडणी व्यवस्थित टाकणार. तोपर्यंत का मिस्टरांचा फोन आला की मुलं बाहेरच त्यांनी बिर्याणी खाल्लेली आहे. आता कोण जेवते कोण नाही हा प्रश्न पडला होता. करायचं तसं स्वयंपाक आपल्याला करावाच लागतो. तर मेथीची भाजी, डाळीची आमची भात आणि चपाती असं मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला केलं. आणि मेथीची भाजी फोडणी टाकली, नुसता हिंग आणि लसणावर टाकणार, मीठ, थोडीशी साखरसुद्धा टाकणार आणि शेंगदाण्याचं कूट. अशा पद्धतीनं आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आणि
इकडे दूधसुद्धा मी तापवून घेतलं. संध्याकाळीच इकडे दूध येतं आमच्याकडे, समोरच आहे पण पिशवीतच आणून देतात. ते पण लागलीच तापवून ठेवलं, नाही तर नासायला नको म्हटलं. आणि गरगट्याची फोडणी टाकणार. थोडी डाळ शिजवून अगोदर मी ठेवूनच गेले होते पार्लरमध्ये. म्हटलं त्या डाळीमध्ये आणि जो काय मी चिरलेला जो काही हे आहे चाकवत, त्याची फोडणीसुद्धा देऊन घ्यावी. तर मुलगा एक जेवला, एक नाही जेवला, असं केलं. कोणाला भूक असते संध्याकाळची, कोणाला नसत्या. आणि मिस्टर मात्र जेवले. ते सुद्धा मंडळाचे काम करून अजून 32 रोडला अजून 2-3 कामं होती, ते सुद्धा करून आले. सो आजचा व्लॉग इथेच एंड करते. थँक्यू.